प्रमुख साईनाथ तारेसाहेब, त्याच पद्धतीने जिल्हा प्रमुख आदरणीय संपर्क प्रमुख पुण्याची पाटील साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या संपल्यानंतर आपल्याकडे प्रथमच आदरणीय आपले पक्षसिद्धी इथे आलेले आहेत। खास करून संपूर्ण कोकण विभागामध्ये एकमेव आपली महायुतीची सीट लागली ती म्हणजे भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीची एकमेव कोकणामधली ही सीट आपली लागली। खऱ्या अर्थानं 2019च्या आमचे नेते सर्वांनी राऊतसाहेब आणि सगळ्यांची नावं घेत नाही सर्वांनी व्यासपीठ आर्थिक चळवळ आता आमच्या मनातील प्रयत्न करत असतो। काही ठिकाणी रेल्वे आपल्याला फार महागात पडतात। कल्याणमध्ये सुद्धा त्यावेळेला जो आमदार होतो परंतु काही आपल्याला ठेवावी लागणार आहे। तर मी प्रत्येक भाषणात बोलत असतो पण मी यानंतर मी शिवसेनेचे उपनेते पद्धतीने आता आपण मोर्चाबांधणी करण्याला निघाला। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र दिसतं? चित्र तर खूप सकारात्मक आहे। सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाच्या मेहरबानीमुळे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। नाहीतर या कर्मदरिद्री महाराष्ट्र सरकारने मागच्या 3 वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधींची जी निर्मितीच केली नाही, प्रशासकाच्या माध्यमातून जेवढं काही वाटोळं करता येईल तेवढं केलेलं आहे। आणि त्यामुळे होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच्या प्रक्रिया सुरू झालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसुद्धा मोठ्या हिमतीने, ताकदीने आणि जबरदस्त आत्मविश्वासाने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहेत आणि जिंकणारसुद्धा आहे। ज्या पद्धतीने आपण आपल्याला सांगितलं की भाजपाने आता गद्दार गटाच्या पुढाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी केलेली आहे, नक्की कशा पद्धतीने? नक्कीच मला वाटतं आहे की ज्या पद्धतीने मागच्या 6 महिन्यामध्ये अनेक प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे, अनेकांची इन्क्वायरी लावलेली आहे। विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये सुद्धा संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे। त्यामुळे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतीलच आणि नक्की त्याच्यामध्ये दोषी तर आढळणारच आहेत, तर दोषींना तुरुंगात पाठवण्याची तयारी त्यांनी केलेली आहे। महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आता राजकीय पटलावरचे एकजुटीचे वारे वाहत आहेत, या संदर्भात सामनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ते वक्तव्य केले गेलेले आहे। काय वाटतं, नागरिकांच्या, शिवसैनिकांच्या, तमाम मराठी जनांची भावना आहे? ही एकजूट व्हावी अशी प्रार्थना मी भगवंताकडे करतो, कारण ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, देशातल्या सुद्धा लोकशाही प्रणित जनतेची ती इच्छा आहे आणि ती त्या पद्धतीने सर्व चांगलं होईल असं वाटतंय। तुम्ही भाषणात सांगितलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहे, तसं तुमची जी एकजुटी आहे मनसे आणि शिवसेना, महानगरपालिका हे म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका त्यांच्यात युती राहणार का अपक्ष? आत्ता तर आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोतच। भविष्यामध्ये कोणाची युती होईल, काय होईल हे आत्ता सांगू शकत नाही, पण आम्हाला निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या उद्देशाने मी कामाला लागलेलो आहोत। मनसेबरोबर राहणार युती? मनसेबरोबर युती झाली तर तो सोन्याहून पिवळं असेल, त्या मताचे आम्ही सगळेच जण आहोत, ती व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे।